नमस्कार. आजच्या या विशेष सत्रात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि मोठ्या भरती मोहिमेबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. ही भरती आहे भारताची सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा कंपनी म्हणजेच NTPCमध्ये. जे उमेदवार पर्यावरण व्यवस्थापनाच्या क्षेत्रात एक भक्कम करिअर घडवण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हे विश्लेषण अतिशय उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग थेट माहितीला सुरुवात करूया. कोणतीही तांत्रिक माहिती पाहताना मूळ स्रोत नेहमी महत्त्वाचा असतो. म्हणूनच सुरुवात करूया या थेट अधिकृत जाहिरातीपासून. ही आहे NTPCची सहाय्यक अधिकारी पर्यावरण व्यवस्थापन या पदासाठीची जाहिरात क्रमांक 06A/26. आपण याच अधिकृत सूचनेतील प्रत्येक लहान मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आज उलगडून पाहणार आहोत. इथे साहजिकच एक प्रश्न पडू शकतो की अचानक या विशिष्ट भरतीची गरज का निर्माण झाली. तर यामागे खूप मोठं आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. देशाच्या विकासाचा वेग पाहता NTPCने 2032 पर्यंत तब्बल 130 गिगावॅट स्थापित क्षमतेपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आणि ऊर्जा निर्मितीच्या या प्रचंड वाढीचं व्यवस्थापन करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कंपनीला उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांची तातडीने गरज भासत आहे. या सत्राचा प्रवाह समजायला सोपा जावा म्हणून आपण 4 टप्पे कव्हर करणार आहोत. क्रमांक 1 NTPCमधील संधी, क्रमांक 2 पात्रतेचे निकष, क्रमांक 3 निवड प्रक्रिया आणि शेवटी अर्ज करण्याची अचूक पद्धत. तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. या भरती मोहिमेत नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत आणि या पदाचे स्वरूप काय आहे ते आपण बघूया. हे पद आहे सहाय्यक अधिकारी म्हणजेच असिस्टंट ऑफिसर पर्यावरण व्यवस्थापन आणि हे E0 किंवा IDA ग्रेड अंतर्गत येतं. या पदासाठी 30,000 ते 1,20,000 रुपयांच्या दरम्यान अतिशय आकर्षक असा वेतनश्रेणी पट्टा दिला गेला आहे. हा पगार केवळ उत्तमच नाही तर तो या करिअरच्या उच्चस्तरीय व्यावसायिक स्वरूपाची स्पष्ट कल्पना देतो. आता रिक्त जागांची अचूक विभागणी समजून घेऊया. या भरतीमध्ये एकूण 20 रिक्त जागा आहेत. यात अनारक्षित म्हणजेच ओपन गटासाठी 8 जागा, EWS साठी 2, OBC साठी 5, SC साठी 3 आणि ST उमेदवारांसाठी 2 जागा अशी स्पष्ट विभागणी करण्यात आली आहे. यामुळे स्पर्धेचा आणि संधीचा अचूक अंदाज बांधण्यास मदत होईल. चला आता दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या महत्त्वाच्या भूमिकेत पाऊल ठेवण्यासाठी आवश्यक असलेले कठोर आणि मूलभूत निकष कोणते आहेत ते पाहणार आहोत. शिक्षणाच्या बाबतीत इथे 2 वेगवेगळे मार्ग दिले आहेत. डावीकडे बघा, जर उमेदवाराकडे पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ पदवी असेल तर ते थेट पात्र ठरतात. पण समजा पदवी दुसऱ्या कोणत्याही विषयात असेल तर उजवीकडील पर्यायानुसार उमेदवाराकडे पर्यावरण अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा, MSc किंवा MTech असणं अनिवार्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही शैक्षणिक मार्गांसाठी मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 60% गुण मिळवणे अत्यंत बंधनकारक आहे. शिक्षणासोबतच इतर काही ठाम अटीसुद्धा आहेत. उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 30 वर्षे असायला हवे आणि हे वय 22 मे 2026 या तारखेनुसार मोजले जाईल. गुणांच्या बाबतीत आपण आत्ता 60% अट पाहिली, पण SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी ही अट 55% शिथिल करण्यात आली आहे. आणि हो, या पदासाठी केवळ भारतीय नागरिकच अर्ज करण्यास पात्र असतील. शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट पाहिल्यानंतर आता तिसऱ्या महत्त्वपूर्ण भागाकडे जाऊया. व्यवस्थापन. उमेदवारांची निवड नेमकी कशी करणार आहे ते समजून घेऊया. उमेदवारांचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी 2 टप्प्यांची एक कडक ऑनलाईन चाचणी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यात पहिला टप्पा आहे विषयज्ञान चाचणी, ज्याला SKT म्हणतात, आणि दुसरा आहे कार्यकारी अभियोग्यता चाचणी म्हणजेच EAT. इथे लक्षात घेण्यासारखी सर्वात कळीची अट ही आहे की उमेदवारांना या दोन्ही चाचण्यांमध्ये स्वतंत्रपणे पास व्हावेच लागेल. एका विषयात खूप जास्त आणि दुसऱ्यात कमी गुण मिळवून चालणार नाही. अंतिम निवडीचे अचूक गणित कसे असेल ते ह्यातून स्पष्ट होते. गुणवत्ता यादी तयार करताना लेखी परीक्षेला चक्क 85% इतके मोठे वेटेज दिले गेले आहे, तर वैयक्तिक मुलाखतीला केवळ 15% वेटेज आहे. याचा सरळ अर्थ असा की अंतिम यश मिळवण्यासाठी उमेदवारांचे मुख्य लक्ष या ऑनलाईन लेखी परीक्षेतील कामगिरीवरच असले पाहिजे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीनंतर एक अत्यंत महत्त्वाची पायरी येते, ती म्हणजे वैद्यकीय तपासणीची. NTPCच्या मेडिकल बोर्डाकडून होणारी ही कठोर तपासणी पास होणे अनिवार्य आहे.
तसेच भविष्यातील अधिकाऱ्यांनी मानसिकदृष्ट्या हेही लक्षात ठेवले पाहिजे की त्यांचे पोस्टिंग केवळ एकाच ठिकाणी राहणार नाही, तर ते भारतभरातील NTPCच्या कोणत्याही स्टेशन किंवा उपकंपनीमध्ये बदलीसाठी पात्र असेल. आता आपण शेवटच्या आणि सर्वात व्यावहारिक टप्प्याकडे आलो आहोत. कोणतीही तांत्रिक त्रुटी न ठेवता प्रत्यक्षात अचूक अर्ज कसा सबमिट करायचा ते या भागात पाहूया. अर्जासाठी उपलब्ध असलेल्या तारखा अतिशय महत्त्वाच्या आहेत. 8 मे 2026 रोजी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि 22 मे 2026ला ती पूर्णपणे बंद होईल. लक्षात घ्या, केवळ 2 आठवड्यांचा अत्यंत कमी कालावधी इथे उपलब्ध आहे. 22 मेची अंतिम मुदत चुकवली तर प्रक्रियेतून कायमचे बाहेर पडावं लागेल. अर्जासाठी साधारणतः 500 रुपये एवढे शुल्क निर्धारित केले आहे आणि हे शुल्क परत न मिळणारे आहे. पण इथे अनेकांसाठी एक अतिशय दिलासादायक बाब आहे. SC, ST, PWBD, माजी सैनिक आणि विशेष म्हणजे सर्व महिला उमेदवारांसाठी या शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. या प्रवर्गातील उमेदवारांना फॉर्म भरताना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. ज्यांना शुल्क भरायचे आहे त्यांच्यासाठी पेमेंटचे 2 पर्याय उपलब्ध आहेत. डावीकडे ऑनलाईन पेमेंटचा पर्याय आहे, जो नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे करता येतो आणि तो सर्वात जलद आहे. उजवीकडे ऑफलाईन पर्याय आहे, ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची पे इन स्लिप वापरावी लागते. जर ऑफलाईन पर्याय निवडला तर बँकेने दिलेला जर्नल नंबर आणि ब्रँच कोड अर्जामध्ये अतिशय अचूकपणे भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फॉर्म भरण्याच्या या 4 महत्त्वाच्या पायऱ्या अचूक क्रमाने समजून घेऊया. पायरी 1, careers.ntpc.co.in या वेबसाईटवर जा. पायरी 2, जर लागू असेल तर आधी अर्ज शुल्क भरा. पायरी 3, ऑनलाईन फॉर्म पूर्ण भरा आणि सर्व फाईल्स अपलोड करा. आणि पायरी 4, रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर सिस्टममधून जनरेट झालेली स्लिप नक्की डाउनलोड करा. या स्लिपवरचा युनिक नंबर हाच अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्याचा एकमेव पुरावा असतो. ऑनलाईन अर्जासोबत नेमकी कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतील त्याची ही अचूक यादी एकदा बघून घ्या. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी 10वीचे प्रमाणपत्र, ओळखीसाठी पॅन आणि आधार कार्ड, अचूक टक्केवारी दर्शवणारी पदवी आणि सर्व वर्षांच्या गुणपत्रिका, तसंच लागू असल्यास जात किंवा अपंगत्व प्रमाणपत्र. अपूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज थेट फेटाळले जाऊ शकतात, त्यामुळे इथे खूप काळजी घेणं गरजेचे आहे. तर आपण या संपूर्ण भारतीय मोहिमेचे अतिशय सविस्तर विश्लेषण पाहिले. जसे आपण सुरुवातीला पाहिलं की NTPC वेगाने 130 गिगावॅट क्षमतेकडे वाटचाल करत आहे, तेव्हा इथे एक अत्यंत महत्त्वाचा विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. निवडले जाणारे हे 20 नवीन पर्यावरण अधिकारी भारताची गगनाला भिडणारी ऊर्जेची मागणी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असे पर्यावरण संरक्षण या दोन्हीमध्ये योग्य समतोल साधू शकतील का? देशाच्या ऊर्जा क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करण्याची ही एक प्रचंड मोठी आणि सन्मानाची जबाबदारी असणार आहे. या आव्हानासाठी आजची पिढी किती तयार आहे यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.